अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघर्णा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी रूपदी, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वस्ते सेवा नित्य करते, जाणून घेती परब्रह्म. वेदांत आवडत्यासी श्रवण करती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रांशी वेतनी देऊनी ठेविले. या समयी मुंबाबोई विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यांची आनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटापटी बुवांशी शेविटी आणले. रात्रंदिन नृपवंदरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपदी बहु सुखावे. ख्याती वाटली लोकांत स्तुती करती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. पहावया येतींच लक्षण ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामींची. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करते. पाहुणे असे विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेड्या संन्यासी. भुरळ पडली लोकांची लागले व्यर्थ व्यक्तींची. याने नोग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाटले ढोंगपूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलिनी पातले आपल्या स्वस्तानी. विकल्प पातला म्हणी स्वामींचे तुच्छ मानिती. नित्य नियम सारण ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रा सुद्धा आले. निद्रा लागली बुवांची लोटली या काही निशी. एक स्वप्न त्यांचे चमत्कारिक पाडलसे. आपुल्या अंगावरील चिक एकाएकी चढले. असंख्य महाविचारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबोडीने उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एकन बोलवे. जवळी होते जे पारशी जागृती आली तयांशी. त्याने तरुणी बुवांशी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत तयाशी सांगते समस्त. म्हणती यात काय अर्थ. ऐसे स्वप्ने काही पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुस्ता मागील प्रश्नांची खटकथा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर. ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी उच्चिकांशी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणीसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागते कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवांप्रती प्रत्येकून धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सदादित. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळून ब्रह्मपद योग्य झाले. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा पारिस्वत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु.